नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आपण जेएनएम फर्स्ट इयर स्टुडंटसाठी आज फंडामेंटल ऑफ नर्सिंग इन्क्लुडेड फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग फर्स्ट इयर आणि पर्सनल हायजीन हा पेपर बघणार आहोत। हा पेपर 2013चा आहे आणि याच्या आधी आपण 17, 18, 19, 24, 16, 15 आणि 14चा पेपर बघितलेला आहे। आज आपण 2013चा पेपर बघूया। जेएनएम फर्स्ट इयर स्टुडंटसाठी आहे हा, लक्षात ठेवा, ठीक आहे। आधी आपण पहिलं सगळे पेपर जेएनएम फर्स्ट इयरचे नंतर मी जेएनएम सेकंड इयरचे पेपर फटाफट करून देणार क्लिअर। मध्ये जेएनएम सेकंड इयरचे एक एक पेपर घेत राहू। चला तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक लाईक, शेअर आणि कमेंट, आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केले तर ते सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये जे नर्सिंगमध्ये आहेत त्यांना शेअर करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। त्यात पहिला आहे हिमॅच्युरिया म्हणजे लघवीतून रक्तस्राव, ठीक आहे, लक्षात ठेवा, हिमॅच्युरिया म्हणजे लघवीतून रक्तस्राव। तसं दुसरे बघा, शॉकमधील रुग्णास डॅश डॅश ही स्थिती देतात, तर इथे हेडलोची स्थिती देतात, ठीक आहे। तसंच तिसरे बघा, जागतिक आरोग्य दिन म्हणून डॅश डॅश दिवस साजरा केला जातो, तर इथे 7 एप्रिल येणार, ठीक आहे। जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिलला साजरा केला जातो। तसंच 5 बघा, रेबीज डॅश डॅशमुळे होतो, तर इथे श्वासदंश म्हणजेच कुत्रा चावल्याने होतो, ठीक आहे। श्वासदंशाचा अर्थच डॉग बाईट होते, ठीक आहे, लक्षात ठेवा। तसंच नाडीचा वेग दर मिनिटाला 120पेक्षा जास्त वाढल्यास त्यास टॅकाकार्डिया म्हणतात, ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा। ब्रॅडीकार्डिया आणि टॅकाकार्डिया काय असते ते लक्षात ठेवा। ब्रॅडीकार्डिया म्हणजे 120च्या 60च्या खाली आणि टॅकाकार्डिया म्हणजे 120पेक्षा जास्त, ठीक आहे। तसंच जोड्या लावा बघूया, जोड्या लावा। गटमध्ये क्वेश्चन आहे आणि आपण त्याचे आन्सर बघूया। पहिला आहे शीट्सवात। शीट्सवात हे मूळव्याधीला देतात, ठीक आहे। डीपीटी ही त्रिगुणी लस आहे, ठीक आहे। मलावरद्ध तर ही हिरव्या भाजीपाला येणार, ठीक आहे। त्यात सोच नमुना हे ओव्हा आणि सिस्ट येणार। तसंच मौखिक आरोग्य ते पॅरोटायटिस येणार, ठीक आहे। ते झालं आपल्या जोड्या लावा। तसंच चुकी बरोबर बघा, याचे स्पष्टीकरण किंवा उदाहरण खालीप्रमाणे दिलेले आहे, तर वाचत चला, ठीक आहे। तसंच खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा। तसंच उवा होणे ही संसर्गजन्य स्थिती आहे, तर हे बरोबर आहे, ठीक आहे। उवा होणे ही संसर्गजन्य स्थिती आहे, एकापासून दुसऱ्याला होतं। तसंच दुसरं बघा, लघवीतून रक्त जाण्याला मूत्र शकर्रा असे म्हणतात। रक्त जाण्याला मूत्र शकर्रा असे म्हणतात, तर लघवीतून रक्त जाण्याला हिमॅच्युरिया म्हणतात, ठीक आहे। आणि मूत्र शर्करा म्हणजे ग्लायकोयुरिया, हे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे चूक आहे, दुसऱ्यावालं चूक आहे। तसंच तिसरं बघा, भावनात्मक तणावामुळे नाडीचे ठोके कमी होतात, तर हे पण चूक आहे, वाढतात, ठीक आहे। तणाव असलं तर, टेन्शन असलं तर एकदम वाढून जाते। कोणाचं बीपी वाढते, कोणाचे ठोके वाढतात, ठीक आहे। बीपी वाढले, पल्स रेट वाढला की बीपी वाढून जातो, ठीक आहे। तसंच चौथं बघा, हायड्रोजन पेरॉक्साईड हे 10 शामक आहे, तर हे पण चूक आहे, ठीक आहे। हायड्रोजन पेरॉक्साईड हे निर्जंतुकीकरण आहे, ठीक आहे। तसंच 5 बघा, नळीने आहार देताना रुग्णास फाउलरची स्थिती देतात, तर हे बरोबर आहे, कारण की त्याच्या गळ्यामध्ये लटकायला नको किंवा अन्न व्यवस्थित जायला पाहिजे। तसंच क्वेश्चन बघूया, काय आलेल्या टिपाली यामध्ये बघा,
कुठले 3च लिहायचे, 3पेक्षा तुम्हाला जास्त लिहून स्वतःचा आणि दुसऱ्याचा टाईम वेस्ट करायचा नाही आहे. ठीक आहे. क्षयवर्णाची कारणे व प्रतिबंधे. मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीचे गुणधर्म लिहायचे तुम्हाला. मृत्यूसमयी रुग्णास काळजी, परिचारिकेची टिप्पणी आणि रुग्णालयाचे कार्य. तर इथून तुम्हाला कुठलेही 3च लिहायचे आहे. ठीक आहे, या 5पैकी. तसेच शास्त्रीय कारणे लिहा. कारणे द्यायचे. कोणाकोणाला कारणे नसेल माहीत तर व्हिडिओमध्ये खालील प्रकारे आन्सर दिलेले आहेत, तिथून बरोबर वाचून कारणे लिहायचे. ठीक आहे. आहे पाठीची काळजी घेताना बॅक पावडर वापरतात. का वापरतात त्याचं कारण लिहायचं. ऑटोक्लेविंग ही निर्जंतुकीकरण करण्यासाठी उत्तम पद्धत होय, तर का उत्तम पद्धत त्याचं कारण लिहायचं आहे. टॅपिड स्पंज हा ताप कमी करण्यासाठी दिला जातो, तर का दिला जातो ते तुम्हाला लिहायचं आहे. तोंडाची काळजी घेण्यासाठी ग्लिसरीन बोरॅक्स वापरतात, तर का वापरतात ते लिहायचं तुम्हाला. ठीक आहे. ज्वालाग्रही पदार्थापासून प्राणवायूचे नळकांडे दूर ठेवावे, तर का दूर ठेवावे ते लिहायचं आहे. दारदरत्तरे उकळविण्याची पद्धती निर्जंतुक करू नये. ठीक आहे. तर का करू नये ते लिहायचं. ठीक आहे. तसंच व्याख्या आहे. उष्माघात, अतिसार, चांगले आरोग्य, प्रथमोपचार, जखम. 1-1 मार्काला चांगल्या व्याख्या लिहा. म्हणजे पूर्ण वाक्य जेवढे पेपरमध्ये व्याख्या लिहिल्या आहेत सगळं रट्टा मारून जा. तसं म्हटलं तर व्याख्या क्वेश्चनमध्येच आन्सर दिलेलं असतं. ठीक आहे. तुम्ही जोपर्यंत क्वेश्चन पूर्णपणे चांगलपणे समजून वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला आन्सर लक्षात येणार नाही. तर आधी क्वेश्चन नीट वाचायचे आणि नंतर पटापट आन्सरवर लक्ष द्यायचं. आपोआपच तुम्हाला आन्सर लक्षात येणार. तसंच होतं बघा. 60 वर्षीय कुलकर्णी पॅरालायसिस झाल्यामुळे तुमच्या कक्षात दाखल झाले आहेत. खाली प्रश्नाचे उत्तर द्या, त्यावरून तुम्हाला उत्तर लिहायचे. ठीक आहे. बिछान्यात आंघोळ घालण्याचे उद्देश लिहा. बिछान्यात आंघोळ घालण्याची कृती लिहा. आणि श्री कुलकर्णी यांना आरोग्य शिक्षण काय द्याल ते लिहा. असे 5-5 मार्काला 3 विचारलेलं आहे, तर तुम्हाला वरचे 3 लिहायचं. जर तुम्हाला हे वरचे 3ही नसेल तर किंवा दिलेलं आहे ते प्रश्न 4थ्यामधला खालचा पण क्वेश्चन लिहू टाकता. ठीक आहे. फरक स्पष्ट करा. भाजणे पोळणे, कोरडा वाफारा, रोहिणीतून होणारा रक्तस्राव आणि निळेद्वारे होणारा रक्तस्राव, निर्जंतुकीकरण आणि जंतुविरहित. तर तुम्हाला हे 4ही लिहावं लागेल. ठीक आहे. तर मला हे 4ही लिहावं लागेल. ठीक आहे. कोणी काय करतात, एक गलती न करा. कोणी इथले हे 1 येत असेल तर इथले 1 लिहितात आणि हे इथले 2 येत असेल तर इथले 2 लिहितात. तर असं बिलकुल नका करा. आता तुम्हाला हे 3च लिहावं लागेल वरचे. ठीक आहे. वरचे 3 येत असेल तर. ठीक आहे. जर ते नसले तर तुम्हाला खालचेच 4 लिहावं लागेल. ठीक आहे. अधेमध्ये टाकू नका. इथलं इथे आणि इथले इथे टाकू नका. ठीक आहे. तसं प्रश्न 5 बघा. 50 वर्षीय राम यांना दम्याच्या त्रासामुळे रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. यावरून खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा. त्यावरून तुम्हाला उत्तरे लिहायची आहे. ठीक आहे. थोडं साईडला करते, व्हिडिओ पूर्ण ब्लॉक होऊन जातो. हां, तर श्वसन उपचाराची व्याख्या लिहायची आणि त्याचे प्रकार लिहायचे आहे. साधा वापरात देण्याचे उद्देश लिहायचे. साधा वापरात देताना काय शास्त्रीय तत्त्वे आहेत ते लिहायचं आहे. श्रीराम यांना आरोग्य शिक्षण काय द्याल ते लिहायचं आहे. तर याचे किती मार्काला आहे ते पण बघायचं आणि तेवढेच मार्कापर्यंत आन्सर लिहायचं. जास्त रट्टे मारत बसायचं नाही. जेनेमचा पेपर आहे, इथं रट्टा चालत नाही. ठीक आहे. पॉईंट टू पॉईंट लिहा आणि तिथं पॉईंट येणारेच लिहा. चला, तर तुम्हाला खालीलपैकी उत्तरे दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघाल तर तेवढा मला फायदा होणार. पण तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून जर लिहायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. खाली योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा आहे. तर वरचं जर समजलं नसेल तर तुम्ही इथलं पण रिकाम्या जागा बघू शकता. ठीक आहे. हे जोडा जुळवा. चुकी बरोबर.
चुकी बरोबरमध्ये इथे तुम्ही उदाहरण बघत चला, ठीक आहे. उदाहरण बघणं आवश्यक आहे, कारण की का चूक आहे आणि का बरोबर आहे ते तुम्हाला त्या उदाहरणावरूनच समजेल. तर इथे बघत चला, ठीक आहे. तसं तर मी थोडंफार सांगतेस, पण तुम्हाला जर माझं समजत नसेल तर तुम्ही इथे बघू शकता, कारण की मी क्वेश्चन पेपरचे आन्सर बनवते. मी इथे तुम्हाला समजावून देऊ शकत नाही, माझा खूपच व्हिडिओ लॉंग चालला जाणार. आधीच मला व्हिडिओ बनणं खूप टाईम लागतो, तर समजवत बसणार तर खूप वेळ लागेल. त्यासाठी म्हणून मी तुम्हाला पूर्ण फुल आन्सर देत आहे मराठीतच, आणि काही उदाहरण पण देत आहे. तर तुम्ही ते वाचत चला. टिप्पा लिहा बघा. टिप्पा लिहामधलं पहिलं बेडसोरची कारणे आणि प्रतिबंध, त्याची कारणे आहे ते लिहून टाका. स्क्रीनशॉट्स काढत चला. तसंच दुसरा क्वेश्चन टिप्पा लिहामधला मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीचे वैशिष्ट्ये, तर हे पण लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करा, जसं तुम्हाला परवडेल तसं. क्वेश्चन मृत्यू समीप असलेल्या रुग्णाची नर्सिंग काळजी, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप वेळा विचारलेलं गेलेलं, लक्षात घेऊन चला. नर्सेस नोट, काय नर्सेसची नोट आहे, क्वेश्चन आहे हा. नर्सेस नोटची व्याख्या दिलेली आहे, आन्सर बघा. टिप्पा लिहामधला आहे. क्वेश्चन वाचत चला, विदाऊट क्वेश्चन तुम्हाला आन्सर समजणार नाही. तसेच रुग्णालयाची कार्य, हा पण क्वेश्चन आहे टिप्पा लिहामधला सगळ्यात लास्ट. तसेच प्रश्न तिसरा, वैज्ञानिक कारणे खूप लोकांना समजतच नाही का कारणे म्हणजे काय असते, तर हा क्वेश्चन वाचा आणि त्याचा आन्सर पण बघून घ्या. कारण म्हणजे काय, कसं काय कारण लिहायचं असते, ठीक आहे. वैज्ञानिक कारण तुम्हाला द्यावं लागेल. कुठली गोष्ट जसा आपण तोंड साफ करतो तर का साफ करतो, जंतूपडे दात खराब नाही हो, तर यासाठी आपण तोंड साफ केलं जातं. तोंडातून वास नाही आला पाहिजे. तर हे झालं आपलं आन्सर. कारणे लिहा म्हणजे कारण. तसंच या कारणामध्ये पण आहे. कारणामधलं बघा क्वेश्चनचा आन्सर, स्क्रीनशॉट काढून घ्या. दुसरा क्वेश्चन कारणामधला, तिसरा क्वेश्चन खूप छोटंसं आहे आन्सर, तुम्हाला सहजासहजी त्याची कारणे लक्षात. चौथा क्वेश्चन, पाचवा क्वेश्चन, हा क्वेश्चन रटून जा, ठीक आहे. तसं कारण प्रत्येक गोष्टीची आलेच पाहिजे तुम्हाला. पाचवं व्याख्या बघा. प्रश्न तिसरा मधला व्याख्या, सनस्ट्रोक म्हणजे काय लिहून घ्या. एक मार्काचं आहे आणि एकदम सोप्या लँग्वेजमध्ये दिलेलं आहे. अतिसार, तसंच इष्टम्य आरोग्य, प्रथमोपचार, जखम. प्रश्न चौथा आहे हा, त्याचं खालीलप्रमाणे उत्तर. स्पंजबाथचे उद्देश क्वेश्चन. तसेच स्पंजबाथची पद्धत काय आहे ते दिलेलं आहे, त्याचा आन्सर लिहून घ्या, ठीक आहे. हे त्याचा आन्सर आहे. तसंच तिसरा, श्री कुलकर्णी यांना आरोग्य शिक्षण, काय आरोग्य शिक्षण द्या ते लिहून घ्या. किंवा प्रश्न चौथ्यामधला खालच्यात किंवा दिलेला डिफरन्स ते लिहून घ्या. एकदा तुम्हाला डिफरन्स सांगून घेते, जे नवीन असेल त्यांना माहीत नसेल. डिफरन्स कसे ओळखायचे, हे फर्स्ट झालं आणि हे सेकंड झालं. तर ही जे लाईन दिलेली आहे हे बर्न्स आहे, आणि या लाईनपासून तर या लाईनीपर्यंत हे स्लाइड्स आहे. म्हणजे ही लाईन इम्पॉर्टंट आहे. ही लाईन ते ही पहिलं वाक्य, लाईन ते दुसऱ्याचं वाक्य, हे
हे पहिल्याचं वाक्य आणि हे दुसऱ्याचं वाक्य. ठीक आहे, सेम असंच आहे. थोडक्यात दिलेलं आहे. पुस्तकात मिळत असेल तर तुम्ही बघा, किंवा तुम्हाला याचं क्वेश्चन डिफरन्स वेगळं पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. ठीक आहे. तिसरा डिफरन्स, चौथा डिफरन्स. स्क्रीनशॉट काढायचा हां. स्क्रीनशॉट नसेल काढता येत किंवा जमत नसत किंवा तुमची मेमरी फुल होत असेल, जसे माझ्या मोबाईलचे होते, तर व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता. प्रश्न 5वा बघा, त्याच्यातलं क्वेश्चन व्याख्या. ठीक आहे. त्याच्यातलं दुसरं क्वेश्चन, त्याच्यातलं तिसरं, त्याच्यातलं चौथं, आणि इथे आपला क्वेश्चन पेपर समाप्त झालेला आहे. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. नर्सिंग फाउंडेशनचे पेपर आणि बिहेवियर सायन्सचे पेपर थोडेसे प्रमाणात झालेले आहे. तसंच नर्सिंग फाउंडेशनचे तर भरपूर, तसं कम्युनिटी हेल्थचं फक्त एकच राहिलेलं आहे. जर मला 21 आणि 22चा जर मिळाला तर मी ते टाकणार, नाही तर कन्नडचं टेस्ट. बॉय सायन्सचे पण भरपूर झालेले आहे पेपर. आणि बिहेवियर सायन्स आणि बायोसायन्स हे डिफरन्स सब्जेक्ट आहे. याला मिक्स, बिहेवियर सायन्स आणि बायोसायन्सला मिक्स नका करा. ठीक आहे. बायोसायन्स म्हणजे ॲनाटॉमी होते, हे लक्षात ठेवाल हां. नाहीतर कोणाला वाटेल बायोसायन्स आणि बिहेवियर सायन्स एकच आहे. सायन्स मागे पाठीमागे दिसते म्हणून ते एकच सब्जेक्ट नाही होत हां, हे लक्षात ठेवा. जरा सब्जेक्टचे नाव पण नीट लक्षात आहे. इंग्लिश मराठीमध्ये दोन्ही माहीत असलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. मराठीमध्ये क्वेश्चन पेपर देते, तर मराठीमध्ये क्वेश्चन पेपरची मराठीत पण नावं वाचत चला. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळू. धन्यवाद. खूप खूप सपोर्ट दिला आहे तुम्ही. थोडं लाईक्स कमी येते पण व्ह्यूज येत आहे, आणि असेच सपोर्ट करत राहा. तुमच्या जे नर्सिंग मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत चला, तेवढाच मला आणखीन सपोर्ट मिळेल. आणि आणखीन मी तुम्हाला क्वेश्चन पेपर कुठूनही पण असून जेवढे मला मिळू शकते तेवढे मी अपलोड करणार. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. अभ्यास करा.